नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला फिजिओथेरपीचे कॉलेज बघायला भेटतात ना, तर त्यांची अकॅडमिक इयर 2024-25 साठी किती फीस आहे। फीस रेग्युलर ॲथॉरिटीनं महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना BPTS साठी फिजिओथेरपीसाठी, तर त्यांचं फी स्ट्रक्चर अपलोड केलेलं आहे 2024 साठी। तर या ठिकाणी जेवढ्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर फीस रेग्युलर ॲथॉरिटीनं अपलोड केलं आहे त्या सर्व कॉलेजची फी स्ट्रक्चरबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर या जे PDF आहे ना, यामध्ये तुम्हाला ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि जी काय टोटल फीस आहे ना एवढीच मेन्शन केलेली बघायला भेटते। तर यामधून कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती फीस पे करावी लागते, कोणती फीस गव्हर्नमेंट पे करतं, तुम्हाला स्कॉलरशिप किती भेटणार याबद्दल मी अगोदर तुम्हाला थोडी माहिती देईल। त्याच्यानंतर पूर्ण जेवढे काय कॉलेज आहेत त्या कॉलेज वाईज कोणत्या कॉलेजची फीस किती आहे याची मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, अगोदर आपण जर विचार केला BPTS साठी काउन्सिलिंग कशी चालते, तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन करणं आहे सेमी गव्हर्नमेंटमध्ये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तर तुम्हाला जी MBBS BDS ची काउन्सिलिंग स्टार्ट होते ना, तर त्यासोबत तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करावा लागतो। फक्त तुम्हाला एवढंच लक्षात घेणं आहे की तुम्हाला या ठिकाणी 2 कोटा बघायला भेटतात। सगळ्यात महत्त्वाचा एक 85% स्टेट कोटा राहतो, जिथून जर तुम्हाला अलॉटमेंट झालं किंवा तुम्ही जर इथून काउन्सिलिंग केला तर देन तुम्हाला कॅटेगरीचं पूर्णच्या पूर्ण बेनिफिट मिळतं। पण लक्षात राहू द्या, तुम्ही काउन्सिलिंग थोडी व्यवस्थित करा। तुम्ही जरी नॉन क्वालिफाय असाल किंवा तुमचा स्कोर जरी 10, 15, 20 मार्क येत असेल तरी तुम्हाला BPTSचं कॅटेगरीमधून स्कॉलरशिप थ्रू ॲडमिशन होऊ शकतं। फक्त तुम्ही काउन्सिलिंग व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक 15% कोटा बघायला भेटतो। इथून जर तुम्ही चुकून जरी फॉर्म फिल केला तरी तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि तुम्हाला फीस पण जी काय ओपन कॅटेगरीची राहते ना त्याच्या 3 पटीनं किंवा मग NRI मधून 5 पटीनं पण जास्त पे करावी लागते, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर हे झालं की तुम्ही काउन्सिलिंग कशी करणार आहे, किती कोटा असताय समजा। देन आता जर आपण कॅटेगरी वाईज किती रिझर्वेशन भेटतं याचा जर विचार केला तर आपण सगळ्यात अगोदर बघू की स्टेट कोट्यामधून तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं आणि तुम्ही जर समजा SC किंवा ST कॅटेगरीमध्ये येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी 100% स्कॉलरशिप दिली जाते। म्हणजे जी काय डेव्हलपमेंट फीस प्लस ट्युशन फीस राहील ना, तर दोन्ही तुमची गव्हर्नमेंट पे करतं। तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पे करायची गरज पडत नाही। तुम्हाला फक्त जी काय ॲडमिशन फॉर्मची फीस राहील 1500 रुपये, त्याचबरोबर ऑदर जर डिपॉझिट वगैरे काय घेतलं तर ती छोटी मोठी रक्कम तुम्हाला या ठिकाणी पे करणं पडते। बाकी तुम्हाला 100% ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीसमध्ये स्कॉलरशिप दिली जाते। जसं की रत्नागिरीचं कॉलेज बघायला भेटतं, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते 1 रुपया पण पे करायची गरज नाही आहे। पूर्ण फीस तुमची जी आहे ती गव्हर्नमेंट पे करतं। फक्त तुमच्याकडे डोमासाईल हवा, कॅटेगरीचे पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट हवे आणि तुम्हाला सीट अलॉटमेंट तुम्ही काउन्सिलिंग जो आहे ना तो 85% स्टेट कोट्यामधून केलेला हवा, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। मग तुम्हाला ऑनलाईन राऊंड 5 मध्ये किंवा 4 मध्ये जरी अलॉटमेंट झालं तरी पूर्णच्या पूर्ण गव्हर्नमेंट स्कॉलरशिप पे करतं। त्यानंतर जर आपण विचार केला पुढच्या कॅटेगरीचा, जी की तुमची ऑदर रिझर्व्ह कॅटेगरी येईल, त्याच्यामध्ये VJ कॅटेगरी घ्या तुम्ही किंवा NT कॅटेगरीमध्ये NTB घ्या, NTD घ्या किंवा NTC कॅटेगरी घ्या। या तिन्ही कॅटेगरी जरी तुम्ही घेतल्या आणि एक SBC स्पेशल बॅकवर्ड क्लासेस राहत आहे समजा, हे जरी घेतले तर यामध्ये तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते। ट्युशन फीस तुम्हाला पूर्णपणे गव्हर्नमेंट पे करतं। जरी एखाद्या कॉलेजनं पूर्ण ओपन कॅटेगरीचा फीस घेतला, टोटल फीस घेतला ना, तरी तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील, तुम्ही जर स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करणार आहे तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ट्युशन फीस रिफंड येऊन जाते। तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते। जसं की जर हा रत्नागिरीचा नंबर 1चा कॉलेज तुम्हाला जर अलॉटमेंट झाला तर देन तुम्हाला या ठिकाणी 9091 रुपयामध्ये तुमचं ॲडमिशन होऊन जाईल। तुम्ही जर VJ, NTB, NTC, NTD, SBC कॅटेगरीमध्ये येत आहे, फक्त तुमचा इन्कम जो आहे तो 8 लाखापेक्षा कमी हवा, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात या ठिकाणी घेऊ शकता। यानंतर जर आपण अदर कॅटेगरीचा विचार केला समजा, जी की आपली OBC कॅटेगरी येते समजा, तो OBC कॅटेगरीचा विचार केला तुम्हाला 50% टोटल फीस पे करावी लागते, जी की ट्युशन फीस राहते, आणि 100% तुम्हाला डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते। म्हणजे जर OBC कॅटेगरीचा विचार केला आपण तर तुम्हाला ही जी ट्युशन फीस आहे ना त्यामधली अर्धी फीस जी आहे ती गव्हर्नमेंट पे करतं, पण डेव्हलपमेंट फीस तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पे करावी लागते। मग ह्या दोन्हीचं जे टोटल होईल ना तर तेवढं टोटल अमाऊंट तुम्हाला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन पे करणं पडतं, ही गोष्ट लक्षात घ्या OBC कॅटेगरीसाठी। OBC कॅटेगरीच्या नंतर जर आपण विचार केला, जी की आपली SCBC एक नवीन रिझर्वेशन आला आहे ना, तर त्यामध्ये तर तुम्हाला SCBC मधून ट्युशन फी जी आहे ती 50% पे करणं पडते आणि डेव्हलपमेंट फीस पण 50% पे करतं। म्हणजे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यापेक्षा SCBC मधून किंवा मग जे EWS वाले विद्यार्थी राहतील ना, EWS साठी पण सेम रूल राहतो, EWS आणि SCBC चा सेम रूल राहतो, तर त्या विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट फीस पण अर्धी पे करावी लागते। म्हणजे थोडी कमी फीस तुम्हाला बघायला भेटते। जसं की तुम्ही EWS किंवा SCBC कोट्यामधून ॲडमिशन करताय तर देन तुम्हाला ट्युशन फीस पण अर्धीच पे करणं आहे आणि डेव्हलपमेंट फीस पण अर्धीच पे करणं आहे। म्हणजे या ठिकाणी 1 लाख दिसतात तुम्हाला, जस्ट इथं 50,000मध्ये जे आहे ते ॲडमिशन 100% भेटून जाईल। फक्त तुम्हाला काउन्सिलिंग 85% स्टेट कोट्यामधून आणि तुमच्या कॅटेगरीमधून करणं आहे, ही गोष्ट तुम्ही थोडक्यात
लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर आपण विचार केला, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय, जसं की जनरल कॅटेगरीमध्ये येताय आणि तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे, की तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल सोडून बाकी कुठलाही डॉक्युमेंट नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्हाला टोटल फीस जी काय मेन्शन असेल ना, जसं की हा कॉलेज जर अलॉटमेंट झाला रत्नागिरीवाला, तुम्हाला 1 लाख रुपये देऊन या ठिकाणी ॲडमिशन करणं पडेल, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। आणि जो नवीन जारा आला आहे एससीबीसी किंवा ओबीसी किंवा ईडब्ल्यूएसच्या मुलींसाठी 100% फीस माफी, तर ती फीस तुम्हाला 100% जर रूल लागू झाला तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ट्युशन फी जी आहे ती गव्हर्नमेंट पे करेल। म्हणजे मग त्या कॅटेगरीच्या ज्या मुली राहतील त्यांच्यासाठी पण फक्त डेव्हलपमेंट फीस इथं जेवढी मेन्शन आहे 9,000, तर एवढ्यामध्ये तुमचं ॲडमिशन 100% होऊन जाईल। पण ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन तुमच्याकडून अर्धी फीस जी आहे ते कॉलेज मागू शकतं, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। आणि इन्कमचा जर रूल बघितला एससी एसटी कॅटेगरीसाठी काहीही नाहीये, बाकी अदर सर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला 8 लाखापेक्षा तुमचं इन्कम कमी असणं खूप गरजेचं आहे, ही पण गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता। आता आपण सविस्तर चर्चा करूया की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला किती फीस पे करावी लागेल। सगळ्यात अगोदर आपण कॉलेज बघितलं जे की SVJCT BKL वालवालकर मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं रत्नागिरीचं। या ठिकाणी तुम्हाला जी काय डिस्ट्रिक्ट आहे तो रत्नागिरी बघायला भेटतो। आणि टोटल जर ट्युशन फीसचा विचार केला तर 90,909 रुपये तुम्हाला बघायला भेटते। डेव्हलपमेंट फीस 9,091 रुपये आहे। टोटल तुम्हाला या ठिकाणी 1 लाख रुपये फीस बघायला भेटते। आणि जे काय कॅटेगरी वाईज मी एक्सप्लेन केलं ना, तर त्यानुसार तुम्ही तुमची फीस या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। बाकी ओपन कॅटेगरीची फीस जी आहे ती पूर्ण 1 लाख रुपये तुम्हाला पे करणं पडते। त्याच्यानंतर जर आपण विचार केला मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिकमध्ये तुम्हाला एक कॉलेज बघायला भेटतो। ट्युशन फीसचा विचार केला तर 99,548 आहे। डेव्हलपमेंट फीस तुम्हाला या ठिकाणी 10,452 आहे, तर जवळपास 1,10,000 तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी बघायला मिळते। त्यानंतर डॉक्टर नायकवाडी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तुम्हाला या ठिकाणी सिन्नर नाशिकमध्ये बघायला भेटतं। नाशिक डिस्ट्रिक्टमधलं कॉलेज आहे। जवळपास ट्युशन फीस 58,182 रुपये आहे। डेव्हलपमेंट फीस 5,818 रुपये आहे। टोटल 64,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस बघायला मिळत आहे। त्यानंतर जर आपण विचार केला तुम्हाला वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बुलढाणामध्ये एक बघायला भेटतं। जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 72,727 रुपये आहे। जर आपण विचार केला डेव्हलपमेंट फीसचा तर 7,273 रुपये आहे। टोटल फीस बघितली तर 80,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस या ठिकाणी दिसून येत आहे। 5 नंबरचा कॉलेज बघितला तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तुम्हाला अहमदनगरमध्ये बघायला मिळतो। ट्युशन फीसचा विचार केला तर 87,114 रुपये आहे। जर डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 8,886 रुपये बघायला भेटते। आणि जर आपण टोटल फीस बघितली तर तुम्हाला 96,000 रुपये टोटल फीस या ठिकाणी दिसून येईल। त्याच्यानंतर आपण 6 नंबरचा जो कॉलेज बघितला महालक्ष्मी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तुम्हाला बघायला भेटतं, साताऱ्यामध्ये हा कॉलेज आहे। जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 69,091 रुपये आहे। जर आपण डेव्हलपमेंट फीस बघितली तर 6,909 रुपये आहे। 76,000 रुपये तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी बघायला मिळत आहे। देन त्याच्यानंतर दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तुम्हाला नागपूरमध्ये बघायला भेटतं। ट्युशन फीसचा विचार केला तर 94,118 रुपये आहे। जर आपण विचार केला डेव्हलपमेंट फीसचा तर लगभग 9,882 रुपये आहे। आणि जवळपास 1,04,000 रुपये तुम्हाला टोटल फीस या कॉलेजची या ठिकाणी बघायला मिळत आहे। नंतर बॅकवर्ड क्लास यूथ रिलीफ एक फिजिओथेरपी कॉलेज तुम्हाला बघायला मिळत आहे, जे की आपलं नागपूरमध्ये आहे। नंदनवय नगरमध्ये तुम्हाला हे कॉलेज बघायला भेटतं। समजा नागपूरमध्ये हे कॉलेज तुम्हाला दिसून येईल। जर आपण याचा ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 79,668 रुपये आहे। जर आपण डेव्हलपमेंट फीस बघितली तर 8,362 रुपये आहे। टोटल फीस 88,000 रुपये तुम्हाला या कॉलेजची बघायला मिळत आहे। जर मी नाव थोडा वेगळा वाचला तर तुम्ही ते समजून घेता या ठिकाणी। त्यानंतर तुम्हाला एक जिजामाता कॉलेज ऑफ नर्सिंग फिजिओथेरपीचं बघायला भेटतं। या ठिकाणी नर्सिंग पण आहे, पण हा जो आहे तो फिजिओथेरपीचा फी स्ट्रक्चर आहे। जिजामाता कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बीडमध्ये माजलगावमध्ये हा कॉलेज तुम्हाला बघायला भेटतो। जर आपण टोटल फीस बघितली ट्युशनवाली तर 77,272 रुपये आहे। डेव्हलपमेंट फीस 7,728 रुपये आहे। टोटल 85,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस बघायला मिळत आहे। जर आपण नंतर खाली 10 नंबरचा कॉलेज बघितला तर तुम्हाला धाराशिव उस्मानाबादमध्ये एक कॉलेज बघायला भेटतो, जो की श्री साई जानकी विकास फिजिओथेरपी कॉलेज आहे। धाराशिवमध्ये तुम्हाला बघायला भेटतो। जवळपास ट्युशन फीस 58,182 रुपये आहे। डेव्हलपमेंट फीस 5,818 रुपये आहे। 64,000 रुपये टोटल फीस तुम्हाला या ठिकाणी या कॉलेजची बघायला दिसून येईल। त्यानंतर तुम्ही 11 नंबरचा जर कॉलेज बघितला तर लाटे भैयासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी तुम्हाला साताऱ्यामध्ये बघायला भेटतं। ट्युशन फीसचा विचार केला तर 78,181 रुपये आहे। डेव्हलपमेंट फीस बघितली तर 7,819 रुपये आहे। 86,000 रुपये तुम्हाला टोटल या ठिकाणी फीस बघायला मिळत आहे। त्यानंतर जर 12 नंबरचा कॉलेज बघितला तर तन्मय कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तुम्हाला या ठिकाणी नाशिकमध्ये बघायला भेटतं। जर तुम्ही विचार केला ट्युशन फीसचा तर 55,000 रुपये तुम्हाला टोटल बघायला भेटते। डेव्हलपमेंट फीस 5,500 रुपये आहे आणि 60,500 रुपये तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी बघायला मिळत आहे। जवळपास 12 कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे आहे ते ऑफिशियल फीस रेग्युलर अथॉरिटी महाराष्ट्र स्टेटनं अपलोड केलेलं आहे। आणि इथं जेवढी फीस राहते ना तेवढी फीस कॉलेजमध्ये तुम्हाला पे करणं पडते। कॉलेज जर तुमच्याकडून एक्स्ट्रा फीस घेत असेल तर ते सगळं ब्लॅक मनी कन्सिडर केलं जातं, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, जेवढ्या कॉलेज अपलोड झालं होतं मी पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन करून तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। जर तुम्हाला अजून येणाऱ्या कॉलेजचं जर फी स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जोडून राहू शकता। किंवा तुम्हाला जर आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू।